हाय एव्हरीवन. तर कशा आहे तुम्ही सगळेजण? तर नवीन अपडेट द्यायचं होतं तुम्हाला, की माझ्या सीताफळाच्या झाडांना छोटे-छोटे सीताफळ यायला लागलेली आहेत. त्याचबरोबर इतर झाडांनाही छान अशी हिरवीगार पालवी फुटायला चालू झालेली आहे. मोगरा आणि हे छोटंसं कडीपत्त्याचं झाडसुद्धा वाढायला लागलेलं आहे आणि 2 दिवसानंतर पाऊस थांबल्यामुळे छान ढीगभर असे कपडे धुतलेले आहेत आणि आता इकडं करते मी धपाटे म्हणजे थालीपीठची तयारी. तर त्याच्या आधी कोथिंबीर, आलं, लसूण वगैरे सगळं मस्तपैकी पेस्ट करून फिरून घेते. ह्याचा मोठा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे, नक्की चेक करा. त्यानंतर ना धपाटी घेतली बनवायला. आता पावसाळा म्हणलं की असं खमंग-चवंग सगळ्यांना खावंच वाटतं. तर त्याचबरोबर कस्टर्डही केलं तर कस्टर्डची फुल व्हिडिओ, फुल रेसिपी चॅनलवर टाकलेली आहे. नक्की चेकआउट करा आणि बघा किती छान खरपूस असे धपाटे भाजून झालेले आहेत. आणि इकडे सोहम वाट पाहतोय की कधी एकदा आई गरम-गरम धपाटे मला ताटामध्ये घालून देणार आहे. तर छान असे खरपूस भाजणं झालेले आहेत आणि लगेच तो आलेला एक्साइटमेंट तर बघा कशी आहे. त्यानंतर धपाटे खाल्ले. त्याला कस्टर्ड जे केलं ते फ्रूट कस्टर्ड ते खाऊ घातलं. त्याचं रिएक्शन बघा किती छान झालं असं म्हणत होता. त्यानंतर मीही टेस्ट केलं. मलाही आवडलं. ऑब्व्हियसली मी बनवलेली वस्तू मला तर नक्कीच आवडणार आणि खूप छान झालं होतं आणि रात्रीच्या वेळेला पाऊस थांबला होता. म्हणून छान असं लाँग ड्राईव्हसाठी जे म्हणतात ना तिकडे गेलो होतो. म्हणजे काहीतरी काम होतं. हे एक म्हणणं झालं आणि काम आमचं पूर्ण करून आलो. चला बाय.